नमस्कार मित्रांनो, गणेश कवाने या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे। तर आपण एसएससी जीडी चे मागच्या वर्षीच्या क्वेश्चन पेपर पाहतोय। तर त्याच्यातील आपलं हे आता लेक्चर नंबर 4 आहे। आता तुम्हाला याच्यामध्ये एक गोष्ट सांगू इच्छितो, तर तुम्ही जसं जसं आपण आता ही सिरीज जोपर्यंत पेपर होत नाही तोपर्यंत कंटिन्यू करू ना, तोपर्यंत तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल। जर तुम्ही रेग्युलर हा चॅनलवर व्हिडिओ पाहणारे असाल ना, आणि हे एसएससी जीडी चे 2023 चे 22 चे जे काही पेपर आहे आपले 2 वर्षापूर्वीचे, हे पेपर आपण इथे घेतोय। या पेपर मध्ये तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल, ती गोष्ट म्हणजे काय माहितीये का, बरेचसे मॅथमॅटिक्स मधले टाइप्स ते सारखे रिपीट होऊ राहिले। ठीक आहे, मग आपल्याला पण फोकस काय करायचा आहे, ते टाइप वरच फोकस करायचा आहे, कारण टीसीएस बऱ्यापैकी क्वेश्चन रिपीट टाकत असतं, हे लक्षात घ्या। तर आता पहा, जास्त वेळ न घालवता आपण काय करू, लेक्चरला सुरुवात करू। जसं की पहिला प्रश्न पहा काय तुमचा, तर पहिला प्रश्न आहे पहा, एका वृत्तचितीच्या टाकीची क्षमता किती आहे, तर 5632 मीटर घन आहे। त्या टाकीचा व्यास किती आहे, तर टाकीचा व्यास 16 मीटर आहे। टाकीचा व्यास 16 मीटर आहे म्हणजे साहजिकच त्रिज्या असणारे 8 मीटर। काय असणारे त्रिज्या 8 मीटर, कारण व्यासाच्या निम्मी काय असते, त्रिज्या असते, मीटर आहे। तर त्या टाकीची खोली किती मीटर आहे, बरोबर की नाही। आता वृत्तचिती तुमच्या डोळ्यासमोर आली पाहिजे। आता मी वृत्तचिती काढली, बरोबर आहे की नाही। आता हिचा जो काही त्रिज्या आहे, त्रिज्या आपण काढून घेतली, किती आहे, 8 सेंटीमीटर। आता जर आपण वरून टाकी पाहिली तर आपल्याला काय वाटते, ती टाकी आपल्याला खोल वाटते। म्हणजेच थोडक्यात खोली काढायची म्हणजेच त्या टाकीच्या उंची काढायची। काय करायचंय तुम्हाला, त्या टाकीची उंची काढायची आहे। मग आता ही टाकीची क्षमता दिली आहे 5632, म्हणजे हे घनफळ आहे। मग तुम्हाला वृत्तचितीचं घनफळ माहित पाहिजे, तर वृत्तचितीचं घनफळ बरोबर काय असणार आहे, तुम्ही म्हणा सर वृत्तचितीचं घनफळ बरोबर पाय गुणिले r चा वर्ग गुणिले उंची। आता घनफळाच्या जागेवर घनफळाची किंमत टाका, ती आहे तुमच्याकडे 5632 बरोबर पायची किंमत किती आहे, तुम्ही म्हणा सर 22/7 आहे। आता त्रिज्या काढली, किती आहे, 8 आहे, 8 चा वर्ग आहे, तर मी असं लिहितो 8 गुणिले 8 गुणाकारामध्ये उंची। ठीक आहे, आता मला उंची म्हणजेच खोली काढायची आहे, मला कॅल्क्युलेशन करायची आहे। मग मी कॅल्क्युलेशन कसे करणार आहे, तर पहा आता 11 ने भाग जातोय इथे पण आणि इथे पण, हे तुम्ही जर 22/7 गुणाकारामध्ये 8 गुणाकारामध्ये 8 हे सगळं गुणिले इकडे घेऊन आलं तर ते भागिले होईल। तसं केलं तरी चालेल, पण आता मला पेपरच्या दृष्टीने मला स्टेप वाचवायची आहे, तर मी काय करणार पहा, 11 दुने 22, त्याच्यानंतर 11 पाचे 55, एक उरला 13 झाले, परत 11 एक 11, परत किती उरला, तर तुम्ही म्हणाल सर परत आहे ना 2 उरले, तर 11 दुने 22। ठीक आहे, मग आता पहा 512 बरोबर 2/7 आहे। अजून काय कट मारू शकतो मी, तर पहा बे एक बे, बे दुने 4, खाली उरला 1, 11 झाले, बे पंचे 10, एक उरला, बेसक 12, त्याच्यानंतर 8 एक 8, 8 त्रिक 24, खाली एक उरला, 16 झाले, 8 दुने 16, 8 एक 8, 8 चौक 32, म्हणजे 7 गुणाकारामध्ये 4 लिहायचे तुम्हाला, कारण 7 तिकडे भागिले इकडे त्यांनी गुणिले होईल, म्हणजे त्या वृत्तचितीची जी काही खोली आहे 7 चौक किती असणार आहे, 28 मीटर असणार आहे। तर हे होतं तुमचं उत्तर। ठीक आहे, तर म्हणजे याचा अर्थ पहिला ऑप्शन आहे तुमचा 28 मीटर आहे। आता पहा, मी तुम्हाला म्हणल्याप्रमाणे आता आपलं हे 4थं लेक्चर चालू आहे। तर प्रत्येक लेक्चर मध्ये आपल्याला भूमितीय संकल्पनेवर किंवा घनफळ क्षेत्रफळावर 1-2 क्वेश्चन येऊ राहिले पहा। तर तुमचा पुढचा प्रश्न पहा काय, 2 संख्यांचा लसावी हा मसावीच्या किती आहे, 15 पट आहे। बरं, मसावीच्या 15 पट आहे, त्या 2 संख्यांच्या लसावी व मसावीची बेरीज किती आहे, तर एकूण बेरीज आहे 112 आहे। जर त्यापैकी एक संख्या 49 असेल तर दुसरी संख्या किती, हा तुम्हाला काय प्रश्न आहे। पहा आता हा प्रश्न कसा सोडवायचा हे सगळ्यात महत्वाचं आहे। प्रश्न एकदम मस्त आहे, कदाचित हा प्रश्न मागच्या वर्षी पोलीस भरतीला पण अशा टाइप मध्ये प्रश्न विचारलेला आहे। मग आता हा प्रश्न कसा सोडवायचा आहे हे लक्षात असू द्या। जसं की तुम्हाला मसावी किती आहे हे माहित नाहीये, बरं मसावी हे माहित नाहीये आणि लसावी, तर एवढंच माहिती आहे का मसावी आणि लसावी मध्ये या 2 गोष्टी माहिती आहे का, लसावी मसावी पेक्षा 15 पट आहे। मग असं मी मानतो का मसावी 1 आहे,
तर लसावी काय असणार आहे त्याच्या 15 पट म्हणजे 1 गुणिले 15 म्हणजे किती आहे 15 आहे. त्याच्यानंतर पुढे तुम्हाला सांगितलं का त्या दोघांची बेरीज, तर त्या दोघांची बेरीज 112 आहे. आता आपण काय केलंय तर हे लक्षात घ्या, मसावी आणि लसावी, मसावी 1 मानलाय, लसावी तुम्ही 15 मानलाय. थोडक्यात मसावी आणि लसावी यांचं आपण गुणोत्तर घेतोय हे लक्षात असू द्या. मग यांची टोटल बेरीज किती आहे तुम्ही म्हणा, टोटल बेरीज 16 आहे आणि ह्या 16ची किंमत किती आहे 112 आहे. मग याच्यावरून तुम्हाला एकाची किंमत येईल, एकाची किंमत आली 16 1 16, 16 7 112, म्हणजे तुमचा मसावी किती असणार आहे तर याला गुणिले 7 करा तर 7 1 7 असणार आहे. आणि तुमचा लसावी किती असणार आहे तर याला गुणिले 7 करा, 15 7 किती आहे तर 15 7 105 आहे. म्हणजे मसावी 7 आहे आणि लसावी किती आहे 105 आहे. जर तुम्ही 7च्या 15 पट केले तर बरोबर काय असणार आहे 105 असणार आहे. मग आता तुम्हाला ह्या दोन गोष्टी माहिती आहे का, दोन संख्यांचा गुणाकार बरोबर काय असतो तर दोन संख्यांचा गुणाकार बरोबर मसावी गुणिले लसावी असतो. तर हे आपल्याला एक व्याख्या माहिती आहे किंवा हे फॉर्म्युला माहिती आहे. मग आता याच्यातली एक संख्या दिली किती आहे तर एक संख्या 49 गुणिले दुसरी संख्या काढायची, तिला आपण काय मानू बी मानू. मसावी 7 आहे, गुणाकारामध्ये लसावी किती आहे तर लसावी 105 आहे. मग आता फक्त कटछट करा, 7 1 7 7 7 49, 7 1 7 7 1 7, खाली उरले 3, 7 5 35, म्हणजे ती दुसरी संख्या काय तुमची तर ती दुसरी संख्या आहे 15. किती ती दुसरी संख्या 15 आहे. ठीक आहे, ऑप्शन पहा, ऑप्शन नंबर 3. तर तुम्हाला ती दुसरी संख्या किती आहे 15 आहे. तर याप्रमाणे तो प्रश्न काय करायचा होता तुम्हाला सोडवायचा होता. ठीक आहे, व्यवस्थित समजला असेल तुम्हाला. या 2-3 गोष्टी थोड्याशा कन्सेप्च्युअली माहित पाहिजे. नंतर या आता पहा, पुढे एक प्रश्न आहे का, एक व्यक्ती आजारी पडल्यामुळे त्याचे वजन एका महिन्यात 80 किलोग्रॅम वरून 64 किलोग्रॅम झाले, तर त्या व्यक्तीच्या वजनात किती टक्क्यांची घट झाली. आता 80 वरून 64 किलो झाले म्हणजे 16 किलोग्रॅमची काय झाली आहे घट झाली वजनात, 16 किलोग्रॅमची वजनामध्ये घट झाली. फक्त तुम्हाला विचारलं शेकडा किती घट झाली, तर मग शेकडा घट वजनात किती असणार आहे तर 16 किलोची घट झाली मूळ किमतीवर. आधी वजन किती होतं त्याचं 80 किलो, मग 16 भागिले 80 गुणिले 100, 16 1 16, 16 5 80, 5 1 5, 5 गुणे 10, 5 0 0, म्हणजे त्याच्या वजनामध्ये 20 टक्क्यांची काय झाली घट झाली. ठीक आहे, त्याच्या वजनामध्ये 20 टक्क्यांची घट झाली, म्हणजे ऑप्शन नंबर तुमचं काय आहे 4 आहे. समजतंय का पहा, भरपूर साऱ्या गोष्टी इथून प्रॅक्टिस होऊन तुम्हाला शिकायला मिळतात. ठीक आहे, प्रश्न कसा टॅकल करायचा काय या सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतात. जसं की पुढचा एक क्वेश्चन आहे पहा. आता पहा, पुढचा क्वेश्चन पण खूप मस्त आहे. 350 मध्ये सुरुवातीला 20 टक्क्यांची वाढ होते आणि नंतर पुन्हा 25 टक्क्यांची घट होते, तर नवीन तयार झालेली संख्या कोणती. ठीक आहे, म्हणजे आधी 350 मध्ये सुरुवातीला 20 टक्क्यांची वाढ होते. मग आता तुम्ही कसं सोडवणार हा प्रश्न, तर पहा आता माझ्या डोक्यात काय येतं पहा, 20 टक्के, 20 टक्क्याची किंमत पहा 1/5 आहे. मग 5 वर 1 ची किंमत काय होणार आहे वाढणार आहे, म्हणजे ती वस्तू सुरुवातीला 5 होते, आता 5 वर 1 वाढली 6 झाली. पुन्हा काय झाले आता पहा, एक क्रमागत वाढ किंवा घटे, तर अशा वेळेस ही मेथड वापरली तरी चालते. त्याच्यानंतर 25 टक्क्यांची काय झाली घट झाली. 25 टक्के म्हणजे 1/4 आहे, 4 वर 1 रुपया घट होणार, म्हणजे 4 ची किंमत किती होणार आता 3 होणार. त्या दोघांचा तुम्ही काय करा उभा गुणाकार करा. त्या अगोदर जर काही कटछाट होत असेल तर करा, जसं की 2 दुने 4, 2 त्रिक 6. आता उभा गुणाकार केला तर 5 दुने 10 आणि 3 त्रिक 9. आता ही त्या वस्तूची मूळ किंमत आहे, ही काय आहे वस्तूची मूळ किंमत आहे, आणि इकडे काय त्या वस्तूची नवीन किंमत आहे. ठीक आहे, मग या 10 ची किंमत किती आहे तुम्ही म्हणा सर 10 ची किंमत 350 आहे, म्हणजे एकाची किंमत किती आली तर एकाची किंमत आली 35. मग एकाची किंमत 35 आली तर याला गुणिले फक्त तुम्ही 35 करा. 35 गुणाकारामध्ये 9, 9 5 45, हातचे गेले 4, 9 त्रिक 27, 27 आणि 4 31, म्हणजे त्या वस्तूची नवीन किंमत काय असणार आता 315 आहे. तर तुमचं पहिलंच ऑप्शन आहे 315. ही झाली माझी शॉर्टकट, किंवा मी असं करतो या पद्धतीनं. पण एखाद्याला वाटलं तर वेगळ्या पद्धतीनं सोडवायचंय तर तुम्ही त्याला वेगळ्या पद्धतीनं पण सोडू शकता. जसं की बघा, आधी काय करणार तुम्ही 350 आहे, आता या 350 वर 20 टक्क्यांची वाढ होते, म्हणजे 100 ला 120 होणार, म्हणजे 100 वर 20 टक्क्यांची वाढ झाली. हा एक शून्य कट करा, हा एक शून्य कट करा, हा शून्य कट करा, हा शून्य कट करा. 35 गुणिले 12, 12 पंचे 60,
हातचे गेले 6, 12 36 आणि 6 किती झाले 42. म्हणजे ती वस्तू आता किती झाली किंवा त्या वस्तूची किंमत किती झाली आता, किंवा 350 मध्ये, सॉरी वस्तूच म्हणतोय मी. तर 350 ची जी काही 350 ही जी काही संख्या होती, ते 350 ही संख्या आता काय झाली 420 झाली. आता परत 420 वर काय होणार आहे, तर 25% घट होणार आहे. मग 420 वर 25% घट होते म्हणजे 100 ची वस्तू आता 25% घट होते म्हणजे 75 होणार. तर 25 त्रिक 75, 25 चोक 100, 4 एक 4, 4 एक 4, 4 0 0, 4 पंचे 20, 105 गुणिले 3 म्हणजे 315. म्हणजे आता ती वस्तू 315 वस्तू सारखं तोंडात येते. एक लक्षात घ्या, वस्तू नाहीये तर इथं काय 350 ही संख्या असणार आहे. ठीक आहे, पण आपण 350 रुपयाची आता थोडं वस्तूच मानू, कारण मी बऱ्याच वेळेस वस्तूच करतोय. ठीक आहे, तुम्हाला उत्तर काय मिळणार आहे मग, तर ते जी काही संख्या आहे ती संख्या तुमची 315 होणार आहे. ठीक आहे, नेक्स्ट पहा. आता हे आपलं ठरल्याप्रमाणे थोडीशी क्लासची ऍडव्हर्टाईज आहे, बाकीचा काही विषय नाहीये. पुढे पहा. आता तुम्हाला सांगितलं का 10 वस्तूंची सरासरी किंमत 89 रुपये आहे. 10 वस्तूंची सरासरी किंमत 89 रुपये आहे. तर त्या वस्तूंची एकूण बेरीज काय असणार आहे, तर तुम्ही म्हणा सर त्या वस्तूंच्या किमतीची एकूण बेरीज असणार आहे 10 गुणिले 89 म्हणजे किती असणार आहे 890. आता ह्या 890 मध्ये एका वस्तूची किंमत 35 रुपये आहे. मग आता 10 वस्तूंची एकूण किंमत किती आहे 890 रुपये, त्याच्यामध्ये एका वस्तूची किंमत 35 आहे. मग मी जर 890 मधून जर 35 वजा केले तर खाली किती शिल्लक राहिले, 10 तून 5 गेले, खाली राहिले 5, हातचा दिले 1, परत किती राहिले 5 राहिले 8, बरोबर आहे का नाही, म्हणजे 855 शिल्लक राहिले. आता एक वस्तू आपली निघून गेली, म्हणजे आता 10 मधून एक वस्तू गेली, आता राहिले 9 वस्तू. मग तुम्हाला विचारलंय उरलेल्या 9 वस्तूंची सरासरी किती आहे. सरासरी म्हणजे एकूण बेरजेला आपण एकूण वस्तूने भागतो. मग 855 ला फक्त तुम्ही 9 ने भाग द्या. 9 एक 9, 9 किती, तर 9 9 81, 4 उरले 45 झाले, 9 5 45, म्हणजे उरलेल्या वस्तूंची सरासरी काय असणार आहे 95 रुपये असणार आहे. म्हणजे तुमचा ऑप्शन नंबर किती आहे 3 आहे, 95 रुपये. ठीक आहे, तर हे समजून घ्या काय आहे ते कन्सेप्ट काय आहे. सरासरी म्हणजे काय, सर्व संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या. ठीक आहे, प्रश्न समजला. पुढे पहा. आता हा प्रश्न सगळ्यांसाठी स्टार आहे. ठीक आहे, का स्टार आहे, कारण याच्यात शिकण्यासारखं भरपूर आहे आणि याच्यात चुकण्यासारखं पण भरपूर आहे. म्हणजे शिकण्यासारखं भरपूर आहे आणि चुकण्यासारखं भरपूर आहे. पण जर तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला असेल चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज यांचा, तर हा प्रश्न लवकर सुटतो. म्हणजे एवढा पण तसा पाहायला गेला तर एवढा पण काही अवघड नाहीये. तुम्हाला विचारलंय दर साल दर शिकला 8% वार्षिक दराने एका ठराविक मुद्दलीवरील 1.5 वर्षाचे चक्रवाढ व्याज व सरळ व्याज यांच्यातील फरक दिलाय 228 रुपयांचा आहे. जर चक्रवाढ व्याज अर्धवार्षिक दराने गणले आणि साधे व्याज किंवा सरळ व्याज वार्षिक दराने गणले जाते तर ती रक्कम कोणती आहे. ठीक आहे, आता 1.5 वर्षाचं आहे, पण जो काही व्याजाचा दर आहे चक्रवाढ व्याजामध्ये तो अर्धवार्षिक आहे. म्हणजे जे काही तुम्हाला व्याज गणलं जाईल ते अर्ध्या वर्षाला, परत अर्ध्या वर्षाला, परत अर्ध्या वर्षाला, म्हणजे थोडक्यात 6 महिन्याला 6 महिन्याला 6 महिन्याला असं गणलं जाणार आहे. मग आता हा प्रश्न कसा सोडवायचा आहे पेपरला ते सांगतो. जसं की तुम्हाला जी काही टाइम दिलाय म्हणजे मुदत किती आहे 1.5 वर्ष आहे, 1.5 लिहा किंवा 1.1/2 लिहा, 1.5 वर्ष आहे. आणि तुमचा जो काही व्याजाचा दर आहे तो व्याजाचा दर आहे 8%. किती आहे 8%. आणि तुम्हाला फरक दिलेला आहे तर सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज यांच्यातला फरक आहे. चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज यांच्यातला फरक आहे कितीचा आहे, तो आहे 228 रुपयांचा. मग आता तुम्हाला काय करायचं आहे माहितीये का, ज्यावेळेस तुम्हाला इथं हा शब्द वापरला जातो अर्धवार्षिकी, त्यावेळेस तुम्हाला हा जो टाइम आहे हा तुम्हाला डबल करायचा आहे. मग 1.5 वर्षाचे दुप्पट म्हणजे किती झाले 3 वर्ष आले. किती झाले 3 वर्ष. आणि हा जो काही रेट आहे त्याला काय करायचं आहे अर्धा करायचा आहे. अर्धा म्हणजे भागिले 2, तर किती होणार ते म्हणा सर 4%. आता 4%ची अपूर्णांकात किंमत आहे 1/25. ठीक आहे, मग आता आपल्याकडे मुद्दल काढायची, मुद्दलच नाहीये. मी थोडा वेळ मुद्दल काय मानली, तर मी मुद्दल मानली. पहा मुद्दल काढायची तर मी मुद्दल काय मानली, तर तुम्हाला काय करायचंय माहितीये का, जर वरती काय आहे आता पहा वरती एकच आहे, जर अंशच्या स्थानी 1 असेल तर काय करायचं ते पण सांगतो.
तुम्हाला चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज यांच्यातला फरक दिलेला आहे. मग तो फरक कसा काढायचा ते पहा. आता ती मुद्दल बाजूला ठेवा, आपण आता फरक पहा कसा काढायचा आहे. तर फरक बरोबर काय करायचंय तुम्हाला, हे 25 गुणाकारामध्ये किती वर्ष आहे, 3 वर्ष आहे, अधिक हा अंश त्याच्यात मिळवायचा आहे 1. पण ही गोष्ट कधी करायची आहे, तर ही गोष्ट ज्या वेळेस अंश 1 असेल त्यावेळेस करायची. आता हे सगळं डिटेल आपलं क्लासमध्ये शिकवलं जातं. ठीक आहे. आता आपण काय पाहतोय, तर सराव पेपर पाहतोय मागच्या वर्षीचे. म्हणजे याचा अर्थ असा होतो का तुमचे बेसिक गोष्टी सगळ्या क्लिअर आहे. तर मग आपण फक्त क्वेश्चन टॅकल करायचं पाहतोय. तरी पण तुम्हाला एकदम सोप्या समजल अशा भाषेत सांगू राहिलोय. प्रत्येकाची चक्रवाढ व्याज शिकवण्याची पद्धत वेगवेगळी आहे. मग आता 25 × 75, 75 ने किती आहे, 76 आहे. किती झाले, 76. म्हणजे आपल्याला आपल्या मेथडमध्ये फरक किती आला, चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज 76 आला. आणि ह्या 76 ची किंमत म्हणजे किती आहे, तर फरक आहे तुमचा 228. मग याची किंमत किती आहे, 228. तर 76 × 76, 7 × 21, 6 × 18 म्हणजे 76 × किती आले, 228. म्हणजे एकाची किंमत किती आली, तर एकाची किंमत आली 3. मग आता एका एककाची किंमत 3 आहे, तर तुम्हाला सांगितलं मुद्दल किती आहे. आता मुद्दल काय मानणार तुम्ही, तर ही छेदामधला 25 लिहिले. त्याचा काय करायचं, आता किती वर्ष आहे, 3 वर्ष आहे म्हणून घन करायचं आहे. मग 25चा घन तुमचा तोंडपाठ पाहिजे 15,625. पण मुद्दल काय मानले आता आपण, 15,625. पण एकाची किंमत 3 आहे म्हणून याला गुणिले 3 करा. जर तुम्ही याला गुणिले 3 केलं तर तुमचं उत्तर येईल 46,875. म्हणजे राईट उत्तर किती आहे, 46,875. पहा कन्सेप्ट आहे, शॉर्ट ट्रिक्स माहित पाहिजे, काय करायचंय ते माहित पाहिजे. एखादा क्वेश्चन असा येतो तर तो करता पण आला पाहिजे. त्याचं उत्तर काय आहे, 3 नंबरचं ऑप्शन आहे, 46,875. ठीक आहे. नीट पहा काय केलंय काय नाही. शॉर्ट ट्रिक्सचा यूज केलाय. बी शिकणं गेला सुद्धा अजून बराच वेळ लागला असता. ठीक आहे. पुढे पहा. आता पहा 7, 5, 3 यांचे चतुर्थ पद तसेच 7 आणि 13 यांचे तृतीय पद. बरं 7 5, त्याच्यानंतर 3 चतुर्थ पद. चतुर्थ पदाला आपण x मानलं. काय मानलं, चतुर्थ पद आहे त्याला आपण x मानलं. वाटलंच तर मी इथं लिहितो पहा, काय चतुर्थ पद आहे तुमचं त्याला आपण x मानलं. मग आता तुम्हाला याच्यामध्ये माहिती आहे काय, का अंत्यपदांचा गुणाकार बरोबर मध्यपदांचा गुणाकार. म्हणजे याचा अर्थ 7 गुणाकारामध्ये x बरोबर 5 त्रिक 15. म्हणजे x ची किंमत किती येईल, तर तुम्ही म्हणा सर x ची किंमत आली, हा 7 इथं गुणाकारामध्ये तिकडे गेला भागाकारामध्ये आला म्हणजे 15/7 आल्या. म्हणजे x ची किंमत किती आहे, 15/7 आहे. म्हणजे आपल्याला चतुर्थ पद मिळालं 15/7. पुढं काय सांगितलंय, तर पुढं सांगितलंय 7, 13. 7, 13 आणि तृतीय पद. आता तृतीय पद आता इथं काय मानतो मी, x मानू, किंवा तुम्हाला नसन मानायचं x तर तुम्ही काय करा, तुम्ही दुसरं एखादं त्याला व्हेरिएबल देऊ शकता. जसं की मी आता दुसरं एखादं व्हेरिएबल देतो. 7, 1 मिनिट फक्त, 7 पुढं काय आहे 13 आणि आता आपण मानू समजा y. आता तृतीय पद म्हणजे काय, तर आता पहा तृतीय पद काढायचंय ना, कसं काढतो आपण, तर आपल्याला आधी मध्यपद काढता आलं पाहिजे. तर मध्यपदाचा फॉर्म्युला काय आहे, तुम्ही म्हणा सर b बरोबर, आता हे मध्यपद आहे, हे तृतीय पद आहे, b बरोबर वर्गमुळामध्ये a गुणिले b म्हणजे 7 गुणिले y, 7 गुणिले y. आता ह्या b ची किंमत किती आहे आपल्याकडे, ह्या b ची किंमत आपल्याकडे मध्यपदाची किंमत आहे आपल्याकडे 13. किती आहे, 13. मग आता मी ते टाकले 13, दोन्ही बाजूचा वर्ग जर केला तर इथं आला 169 बरोबर 7 गुणाकारामध्ये y. आता 7 गुणिले इकडे काय होईल, भागिले. मी जर बाजू पलटून लिहिलं तर y बरोबर 169/7. मग y ची किंमत पण आली. म्हणजे थोडक्यात काय आहे, यांच्या तृतीय पदाची किंमत आली 169/7. आता काय सांगितलंय, यांच्यातील गुणोत्तर घ्या. म्हणजे कोणाचं, ह्या चतुर्थ पदाचं आणि ह्या तृतीय पदाचं गुणोत्तर घ्या. म्हणजे तुम्हाला काय करायचंय, x y लिहायचा आहे. मग आता x ची किंमत किती आहे, 15/7 आहे आणि y ची किंमत किती आहे, 169/7 आहे. 7 ला 7 कॅन्सल झाले. 15 आणि 169 मध्ये काहीच कॉमन नाहीये किंवा कशानेच भाग जात नाही. तर मग तुमचं फायनल उत्तर काय येणार आहे, 15/169. हे त्याचं होतं उत्तर. काय आलं उत्तर, 15 15 169.
कसं केलंय तुम्हाला हे छोटे छोटे बेसिक कन्सेप्ट लक्षात आले पाहिजे. कालपासून आपली दुसरी का तिसरी पेपर चालू असेल. आता याच्यामध्ये पण पहा, याच्यावर 2 क्वेश्चन झाले. ठीक आहे, याच्यावर काय आले 2 क्वेश्चन झाले. परत तुमचं जे काही वृत्तचिती आहे त्याच्यावर पण आतापर्यंत 2 का 3 क्वेश्चन झाले. तुम्ही फक्त आता क्वेश्चन मोजत राहा, म्हणजे आपल्याला कळलं का भर कशावर द्यायचा आहे. पुढे एक्झाम्पल पहा. आता हे सोपं उदाहरण आहे, कोणी पण सोडू शकतं. ए आणि बी एक काम अनुक्रमे 10 आणि 15 दिवसात करतात. मग ए किती काम करतोय, तर ए एक काम 10 दिवसात, बी तेच काम 15 दिवसात करतोय. आता दोघांच्या पाड्यामध्ये कॉमन संख्या कोणती आहे, तुम्ही म्हणा सर दोघांच्या पाड्यामध्ये 30 कॉमन आहे. 10 व्यतिरिक्त 30, 15 दुने 30. पुढे काय सांगितलंय, बी एकटा ते काम 3 दिवस करतो. मग बी ना 3 दिवस जर काम केले तर किती काम करायचं, तो एकूण काम तो 30 आहे. बी एका दिवसात 2 काम करतोय, मग 3 दिवसात किती करत, तुम्ही म्हणा सर 3 दुने 6 काम करत. आणि तो सोडून जातोय, मग 6 काम करून सोडून गेला. एकूण तर काम होतं 30 मधलं 6 काम केलं, शिल्लक राहिलं 24 काम, तो सोडून गेलाय. आता राहिलेले काम ए ला पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतील, ए एका दिवसात 3 काम करतोय. आता राहिले त्याच्याकडे 24 काम. मग ते 24 ला जर तुम्ही 3 ने भाग दिला तर 3 एक 3, 3 8 24. म्हणजे ए ला ते काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागणार आहे, 8 दिवस लागणार आहे. ठीक आहे, काय लागणार आहे, 8 दिवस लागणार आहे. सोपं आहे. म्हणजे आपल्याला हार्डली 20 क्वेश्चन मध्ये 2 ते 3 क्वेश्चन काय भेटतात, अवघड भेटतात. पुढे घ्या. आता पुढे तुमचा सरासरीचाच प्रश्न आहे. पहा, सरासरीचा प्रश्न सुद्धा डबल रिपीट झालाय. जातानाचा अंतर येतानाचा अंतर हे आपलं क्वेश्चन परत रिपीट होते. तुम्हाला मी सांगितलं का, तुम्ही फक्त नोट डाऊन करून ठेवा किती कोणत्या टाइप मध्ये क्वेश्चन रिपीट होऊ राहिले, त्याच्यावर जास्त भर द्या. तर पहा, एक बस स्टेशन पी ते क्यू हे अंतर 70 किलोमीटर प्रति तास वेगाने कापते आणि स्टेशन क्यू ते स्टेशन पी हे अंतर माघारी येताना 90 किलोमीटर प्रति तास वेगाने कापते. एकदा जाताना 70 आहे, येताना 90 आहे. तर संपूर्ण प्रवासातील त्या बसचा सरासरी वेग किती. मग बसचा सरासरी वेग बरोबर काय आहे, तर तुम्ही म्हणा सर फॉर्म्युला आमच्याकडे 2 गुणिले जातानाचा वेग 70, येतानाचा वेग 90, भागाकारामध्ये दोन्ही वेगांची बेरीज 70 अधिक 90. आता वरचा गुणाकार करत बसू नका, त्याच्यात वेळ वाया न घालू. तर 2 गुणिले 70 गुणिले 90 भागाकारामध्ये या दोघांची बेरीज तर किती आहे, 160 आहे. आता हा 1 शून्य कट करा, हा 1 शून्य कट करा. परत बे 1 बे, बे 8 16. आता 7 9 63 म्हणजे 630 भागिले 8 आहे. आता तुम्ही अजून पण तुम्ही कट मारला असता 2 ने तरी चालला असता, पण ठीक आहे. आता पहा 8 1 8, 8 7 56. खाली किती उरले, तर 7 उरले, 70 झाले. 8 8 64. मग आता 8 8 64 इथं 78 कुठे दिसतात. पुढचं काही सोडवायची गरजच नाही. पहा पुढे आता पॉईंट मध्ये येणारच आहे, आपल्याला जास्त डोक्याला त्रास करून घ्यायचा नाही. नाही पुढचे पॉईंट पण काढत बसायचे, वेळ वाया घालवायचा नाही. 78 दिसले, उत्तर किती मग 78.75 किलोमीटर प्रति तास. ठीक आहे, तर मग हे सगळे तुमचे काय होते, क्वेश्चन होते. ठीक आहे, आता आपले 2 पेपर कंप्लीट झाले. आता पुढच्या लेक्चरला पुन्हा आपण आता काय करू, रिजनिंगचं पण काही पाहत राहू, म्हणजे बुद्धिमत्ता पण घेत राहू. ठीक आहे, पण बुद्धिमत्ता शक्यतो जीडीला सोपी आहे, तरी पण आपण त्याच्यावर पण काम करणार आहे आणि याला पण परफेक्ट करणार आहे. ठीक आहे, आता व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त मुलांना शेअर करा. थँक्यू.